समाचार.in समस्या तुमची बातमी आमची। आळंदी मंदिरावर लक्षवेधी विद्युत रोषणाई। आळंदी भाविकांचे स्वागतास सज्ज, हरिनाम गजर आरोग्य सेवा, पोलीस बंदोबस्त तैनात। आळंदी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा 728वा संजीवन समाधी दिन सोहळा यावर्षी कार्तिकी यात्रा 2023 अंतर्गत साजरा होत आहे। आळंदी यात्रेस भाविक राज्य परिसरातून दिंड्यांतून हरिनाम गजरात दाखल झाले असून भाविकांचा ओघ आळंदीकडे सुरूच आहे। लाखो भाविक आळंदीत दाखल झाल्याने आळंदीत विविध ठिकाणी हरिनाम गजर सुरू झाला आहे। राज्यातून येणाऱ्या भाविकांसह नागरिकांची यात्रा काळात गैरसोय होऊ नये यासाठी आळंदी नगरपरिषदेने विविध नागरी सेवा सुविधा देण्यासह उपाययोजना केल्या आहेत। नगरपरिषद प्रशासन भाविकांचे स्वागतास सज्ज असल्याचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी सांगितले। आळंदीत कार्तिकी यात्रा काळात सोहळ्यास येणाऱ्या भाविकांसाठी आळंदी नगरपरिषदेने पुणे जिल्हा प्रशासनाने केलेल्या सूचनाप्रमाणे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख, प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे, तहसीलदार प्रशांत बेडसे यांचे मार्गदर्शनाखाली जोरदार तयारी केली आहे। यात्रा काळात भाविकांना नागरी सेवा सुविधा या अंतर्गत देण्यात येणार असून नागरी सेवा सुविधा देण्यास नगरपरिषद, महसूल, आरोग्य सेवा प्रशासनाने प्राधान्य दिले असल्याचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी सांगितले। पाणी पुरवठा विभागाचे माध्यमातून कार्तिकी यात्रेच्या कालावधीत 24 तास पंपिंग चालू ठेवून झोन पद्धतीने पुरेशा प्रमाणात नियमित शहरात पाणी पुरवठा करण्यात येणार आहे। पाणी पुरवठा केंद्रामधील मशिनरी, मोटार्स इत्यादी सुस्थितीत ठेवण्यात येत आहे। यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, पुणे यांचे मार्गदर्शन घेण्यात आले आहे। तांत्रिक अधिकारी यांचे मार्गदर्शनाने पाणी पुरवठा नियमित होण्यासाठी दक्षता घेण्यात आली आहे। आळंदीला आता थेट भामा आसखेड धरणातील पाणी बंदिस्त पाईपलाईन मधून पुरवठा होत असल्याने भाविकांच्या पिण्याचे पाण्याची गैरसोय दूर झाली आहे। आळंदी शहराकरिता पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यास पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्याकडे देखील मागणी करण्यात आली आहे। पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे। याशिवाय शासकीय पाण्याचे टँकर, खाजगी पाण्याचे टँकर भाड्याने घेण्यात आले असून ते ठिकठिकाणी तैनात ठेवण्यात आले आहेत। आळंदीत संयुक्त अतिक्रमण कारवाई प्रभावी पिंपरी चिंचवड महापालिका तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस यंत्रणा, वाहतूक पोलीस यांचे मार्फत संयुक्त अतिक्रमण पथक तैनात करण्यात आले आहे। शहरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी धडक मोहीम हाती घेण्यात आलेली आहे। रहदारीला अडथळा होणार नाही याची यातून दक्षता घेण्यात येत असल्याचे वाहतूक विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर यांनी सांगितले। आळंदी शहरात प्रकाश व्यवस्था प्रभावी संपूर्ण आळंदी शहरात रस्त्यावरील दिवाबत्ती प्रभावी ठेवण्याचे नियोजन करण्यात आले असून याची तयारी पूर्ण झाली आहे। इंद्रायणी नदी घाट, प्रदक्षिणा रस्ता व शहराअंतर्गत रस्ते आवश्यक त्या ठिकाणच्या रस्त्यावरील नादुरुस्त विद्युत दिवे युद्ध पातळीवर दुरुस्त करून बसविण्यात आले आहेत। प्रदक्षिणा मार्ग, शहराअंतर्गत असलेले चौक, इंद्रायणी नदी घाट, सिद्धबेट आदी ठिकाणी फ्लडलाईट, फोकस लावून जादा विद्युत प्रकाश व्यवस्था करण्यात आली आहे। आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यरत आळंदीत आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून आपत्ती व्यवस्थापन कक्षात सर्व शासकीय खात्यातील कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत। या ठिकाणी संपर्क यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे। विविध खात्यामार्फत यात्रा काळात केलेल्या नियोजनाचा आराखडा, नियुक्त केलेले अधिकारी, कर्मचारी यांचे नियुक्त केलेल्या वेळेप्रमाणे नान व संपर्काची यादी ठेवण्यात आली आहे। सीसीटीव्हीची कार्तिकी यात्रेवर नजर कार्तिकी यात्रा काळात सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे। यासाठी विविध ठिकाणी शहरात सीसीटीव्हीची यात्रेवर नजर ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। आळंदी पोलीस ठाण्यात तसेच आळंदी नगरपरिषद कार्यालयातून यात्रा व गर्दीवर नियंत्रण ठेवता येणार असल्याचे आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी सांगितले। आळंदी येथील इंद्रायणी महाआरती सेवा ट्रस्ट तर्फे नित्यनेमाने दैनंदिन इंद्रायणी नाडीची महाआरती उपक्रम सुरू केला असल्याचे अध्यक्ष अर्जुन निदनकर यांनी सांगितले। या उपक्रमात संस्थेचे खंजीनदार भोलापुरीजी महाराज, सचिव लक्ष्मण डोंगरे, उपाध्यक्ष राहुल चव्हाण, सदस्य सागर महाराज राहुलकर, रोहिदास कदम, ज्ञानेश्वर डोंगरे, तुकाराम रेटके, दिनकर तांबे, सचिन महाराज शिंदे, गोविंद चौर आदी परिश्रम घेत आहे। भाविक नागरिकांची उपस्थिती वाढत आहे। आरोग्य सेवेस प्रारंभ, हजारो भाविकांची तपासणी। आळंदी कार्तिकी यात्रेत भाविक नागरिकांच्या आरोग्य सेवेस प्राधान्य देण्यात आले असून प्रभावी आरोग्य सेवा पुणे जिल्हा परिषद, आळंदी ग्रामीण रुग्णालय, तालुका आरोग्य विभाग यंत्रणा यांचे माध्यमातून सुरू करण्यात आली असल्याचे आळंदी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर
नंदू वणवे यांनी सांगितले. आळंदी कार्तिकी यात्रेच्या पहिल्या दिवशी 3600 वर भाविकांची आरोग्य तपासणी करण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर इंदिरा पारखे यांनी सांगितले. आळंदी मंदिरावर विद्युत रोषणाई तीर्थक्षेत्र आळंदीतील माऊली मंदिरावर कार्तिकी यात्रेचे निमित्त लक्षवेधी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिर परिसर तसेच आळंदी देहू परिसर विकास समितीच्या माध्यमातून इंद्रायणी नदी घाटावर देखील लक्षवेधी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यामुळे मंदिर आणि नदी घाट परिसर प्रकाशझोतात आला आहे. भाविक नागरिकांचे लक्ष वेधले जात आहे. परंपरांचे पालन करीत आळंदी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम सुरू असल्याचे व्यवस्थापक माऊली भीम यांनी सांगितले. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार.in न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.